दिलीप भोईर त्यावेळी एकत्र असते तर आज महेंद्र शेठ दळवी हे राज्यामध्ये मताधिक्यानं 1 नंबरवर गेले असते. नामदार भरत गोगावले आगामी येणाऱ्या सर्व युती म्हणून लढणार, मात्र सध्या सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. महायुती म्हणते लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील, पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकवेल असं मंत्री भरत गोगावले यांनी अलिबाग येथील दिलीप भोईर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. अलिबाग येथील क्षत्रेक्य समाज सभागृहात राजीवचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी रोहयोचे मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद माजी सदस्य मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, दीपक रानवडे, तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले की माणसाचं घर मोठं नसलं तरी चालेल, पण मन मात्र मोठं असावं. माझ्या मनात पाप नाही तर मी घाबरू कशाला? अघोरी विद्या करून काही मिळवता आले असते तर कधीच मिळवलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना पक्ष वाढत आहे. जे स्वतःला मालक समजत होते त्यांना आज घरी बसवण्याचं काम आमच्या आमदारांनी केलं आहे, असं शेकापचं नाव न घेता मंत्री गोगावले म्हणाले. दिलीप शेठ भोईर त्यावेळी एकत्र असते तर आज महेंद्र शेठ हे राज्यामध्ये मताधिक्यांनी 1 नंबरवर गेले असते. दिलीप भोईर यांची ताकद आम्ही बघितली आहे. कोणतंही काम ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करतात. त्यांचं पक्षात स्वागत आहे. त्यांचा योग्य तो मान राखला जाईल असंही ते म्हणाले. परंतु नियत आणि नीतिमत्ता सोडली नाही म्हणून बरेचसे आमदार त्यामुळे झाला. त्यांनी कोणी किती सांगू द्या, अघोरी विद्या करतायत, काय करतायत. ज्याच्या मनामध्ये पाप नाही त्यांनी कधी काळजी करायचं कारण नाही. आज आमचा तो भारत आलाय, आमचा नाडकर आलाय, आमचा सचिन आलाय, ही सगळी मंडळी येऊन पाहतात. सकाळी उठल्यानंतर टॉवेल लावून शर्ट न घालता गोरगरीब जनतेला सामोरा जाणारा मी एकमेव आमदार असतो. आमचा शेट कपडे घालून येतो बाहेर, मी टॉवेलवरती येतो. म्हणजे ज्या माणसाने आम्हाला 4-4 वेळा निवडून दिलेला आहे ते बिचारे सकाळी लवकर येतात 7च्या गाडीने. आणि छोटं काम असतं, मग छोटून मी सांगितलं, कोणाचं आजारपणासाठी मदत असते, कोणाच्या मुलाचे ऍडमिशन, आता ऍडमिशन चालू झाले. सकाळपासून 2-3 लाख रुपये वाटून आलो आम्ही ऍडमिशनला. कोण येतं आमच्याकडं? जे गरीब लोक असतात ते, ज्यांना जरूर आहे, ज्याचा प्रसंग आहे, ती मंडळी आमच्याकडे येत असतात. आणि मग ज्या ईश्वराने आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमच्या जबाबदारी टाकलेली आहे. कोणाला स्वप्नात वाटलं होतं की आमचा महेंद्र शेठ आमदार होईल म्हणून? आणि तो पण एकदा नाही 2दा, कारण एकदा दिग्गज मंडळी होते, त्या जिल्ह्याचे मालक समजत होते. त्या मालकांना घरी बसवण्याचं काम जे आमच्या महेंद्र शेट्टी केले त्याबद्दल त्यांचे आहे. ह्या मतदारसंघामध्ये जर आज पाहिलं शेठ तर आमचे 2 वेळेला निवडून आले महेंद्र शेठ, परंतु छोटून शेठच्या ताकदीनुसार ह्या मतदारसंघामध्ये गेम चेंजर आजचं वातावरण आहे. कारण 33,500 मतदान त्यावेळेला अपक्ष म्हणून जे काय छोटून शेट्टी मिळवली होती त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला संघटनेला इथे होणार आहे. आणि म्हणून मी त्यांचं मगाशी स्वागत केलं, त्यांचं, त्यांच्या धर्मपत्नीचं, त्यांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं. आज हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे संवेदनशील मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्ष इथं जी काय काही लोकांची घराणेशाही, काही लोकांची मक्तेदारी होती ते मोडीत काढण्याचं काम सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी इथं केलेली आहे. आज त्यांना त्याच ताकदीचा, त्याच तोडीचा माणूस आज आम्हाला छोटून शेठच्या माध्यमातून मिळाला. आणि म्हणून करता की येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, काही असो, आम्ही पुऱ्या ताकदीने लढून जास्तीत जास्त निवडून आणू शकतो अशा प्रकारचं आजचं वातावरण करतो. जिल्हा प्रमुखाने आजच त्यांची स्टेटमेंट आहे, मला जरी पदावरती नसलो तरी महेंद्र शेठची सोबत मी सोडणार नाही. हा मोठेपणा जो त्यांनी दाखवलेला आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन केलं मगाशी. आणि जे बघा पदं येतात जातात, मगाशी छोटून शेट्टी ज्या काही वक्तव्य केलं तिथं आम्ही राहू, तिथं ठाम राहू. त्या अनुषंगाने राजाने आपलं आजच वक्तव्य केलं तरी छोटून शेठ येत असला तरी मला काय अडचण नाही, हा सोडणार.